नमस्कार, मी गायत्री पुणेकर न्यूज कडून. शहराच्या विकासाचा पुढचा टप्पा ठरवणाऱ्या या निवडणुका आणि या निवडणुकीमध्ये जेव्हा महिलांची संख्या उमेदवार म्हणून जास्त दिसते तेव्हा मला पर्सनली खूप आनंद होतो. आपल्यासोबत आहेत तन्वी दिवेकर. वॉर्ड 20 मध्ये आता आपण उभे आहोत. तन्वीताई नमस्कार. नमस्कार. कशी चालली आहे तयारी आणि घर आणि हे सगळं ओव्हरऑल तुम्ही कसं सांभाळताय सगळ्या गोष्टी? खूप सुंदर. पहिली गोष्ट नवीन प्रकार आहे, पण आता तो एन्जॉय मला करायला वाटायला लागलेला आहे. आता खरी रणधुमाळी सुरू झालेली. आम्ही नवीन चेहरा असल्यामुळे आम्ही आधी पण तयारीला लागलेलो होतो. आता उमेदवारी मिळाल्यावर आमचा जोश वाढलेला आहे. आता लहान मुलगाही म्हणतो जा मम्मा प्रचाराला निघाता, त्यालाही आता सवय झालेली आहे. घरातनं सगळ्यांचा सपोर्ट आहे. प्रॉपर सगळे सासरे म्हणा सासू म्हणा सगळ्यांचा सुंदर सपोर्ट आहे. मिस्टर सगळ्यांचे आम्हाला खूप सपोर्ट आहे, त्यामुळे आम्ही आज इथपर्यंत मी येऊ शकले. ओव्हरऑल तुम्ही म्हणालात आता की तुम्ही पहिल्यांदाच निवडणुकीला कुठल्याही सामोरे जाताय, तर तुमचं विजन काय आहे? विजन आता आधीच्या सगळ्या आपल्या कॉर्पोरेटरांनी सगळं सुंदर काम केलेलंच आहे, पण अधिक आपल्याला अजून कसं करता येईल, जेणेकरून आता आम्ही घरोघरी फिरलो सगळ्यांकडं. त्यांच्या काही काही समस्या आहेत, पिण्याच्या पाण्याच्या आहेत किंवा मग आपण ड्रेनेज म्हणू, किंवा मग आता मोदीजींच्या काळात आता सगळ्या नवीन पिढीला अभ्यासाचं महत्त्व कळलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी अभ्यासिका उभा करणे, अशा ज्या छोट्या छोट्या मुद्दे आहेत किंवा मग मोठेही मुद्दे असतील अधिक, तर आम्ही ते पूर्णत्वाला नेणार आहोत. कारण मी स्वतः गेले 10 वर्ष इथंच, आम्ही 15-20 वर्ष माझं लग्न झाल्यापासून मी इथंच राहते. तर मला स्वतःला एक मतदार असल्यामुळे मला माहिती आहे की लोकांच्या काय समस्या आहे. पण मी नुसती आश्वासनं न देता ती पूर्ण करेन ह्याची मी जबाबदारी घेऊनच इथं उतरलेली आहे. एक महिला उमेदवार जेव्हा असते तेव्हा बट ऑब्वियसली अपेक्षा असते की तिने महिलांसाठी काहीतरी वेगळं कार्य करावं, त्यांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांच्या हेल्थसाठी. तर तुम्ही काही त्यांच्या हेल्थशी रिलेटेड काही नवीन पॉलिसी आणणार आहात असं म्हणत होता? माझं बेसिक फोकस आहे. मी स्वतः हे समजते की एक महिला जी सक्षम असते, एक सक्षम महिला अख्ख्या घराला किंवा मग एक निरोगी महिला म्हणू शकेल, ती अख्ख्या घराला निरोगी ठेवू शकते, की तिच्यात तेवढी कपॅसिटी असते. तर मी महिलांमध्ये त्यांच्या हेल्थविषयी अवेअरनेस जो आता खूप कमी आहे, आपण एवढे सुशिक्षित आहोत तरी आपल्याला भरपूर आजारांची ज्ञान नाही आहे, तर ते त्यांना ज्ञान मिळवून देणे किंवा मग त्यांच्यासाठी कमी दरात अशी त्यांच्यासाठी फॅसिलिटीज किंवा मग त्यांच्यासाठी रोग चिकित्सा हे आम्ही त्यांना देणार आहोत. ह्याची मी पहिल्यापासून विजन ठेवलेलं आहे. तुमचा पक्ष तुम्ही सांगितलं की युवकांसाठी आणि युवकांना जास्तीत जास्त त्यांना काही फॅसिलिटीज मिळाव्या ज्यांनी त्यांचं करिअर डेव्हलप होऊ शकेल, चांगल्या नोकऱ्या मिळू शकतील, या दृष्टिकोनातून पण कार्य करणार आहे. तर ते काय विजन आहे तुमचं? आपले माननीय मोदीजी जे आहेत ते पहिल्यापासनं आपल्याला निवडून आल्यापासून सांगतायत की इंडिया ही आपली नेक्स्ट जनरेशन म्हणून ओळखली जाणार आहे. कारण आपल्याकडं जे यूथ आहे इंडियामध्ये ते कुठल्याही देशात नाही आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना आपलं यूथ जे आहे त्यांच्या हातात आपला देश जाणार आहे हे आपण विसरून कामा नये. त्यांच्यासाठी आता त्यांच्या राज्यामध्ये, मोदीजींच्या राज्यामध्ये आता भरपूर आपल्याला अभ्यासा रिलेटेड किंवा मग सगळ्यांना आता सगळ्या यूथला शिक्षणाचं महत्त्व कळलेलं आहे. मग आपल्या इथं भरपूर वस्ती विभाग आहेत ज्यांच्याकडे घरी जागा उपलब्ध नसते, त्यांना अभ्यासाची इच्छा असते पण त्यांना जागा नसते. ह्यांच्यासाठी आपण अभ्यासिका उभारणार आहोत. किंवा मग त्यांची जी आता आपल्या महानगरपालिका शाळा आहेत त्यांच्यामध्ये अधिकाधिक चांगल्या दराची पुस्तकं किंवा मग डिजिटलायझेशन, डिजिटल बोर्ड्स वगैरे आपण असे त्यांना उपलब्ध करून देणार आहोत. आणि आपण यूथ पिढीसाठी, आपण त्यांच्या नोकरीसाठी आपण असे योजना ठेवणार आहोत की त्यांना तिथे महिलांना किंवा मग तिथल्या पुरुषांना येऊन नोकरी आपल्याला उपलब्ध करून देता येते. तुमच्या वॉर्डचा ओव्हरऑल आणखीन एक प्रश्न आहे, तो म्हणजे फुटपाथ. की लोक तो चालण्याच्या ऐवजी तिथे बऱ्याचदा खूप सगळे स्टॉल्स लागलेले असतात, पर्टिक्युलरली भाजीसाठीचे स्टॉल्स लागतात आणि शेवटी ती दैनंदिन गरजेची गोष्ट आहे भाजीपाला आणि हे सगळ्या गोष्टी. पण फुटपाथ पण चालायसाठी वापरता आले पाहिजे, ते गरजेचं आहे. तर त्यासाठी तुम्ही काही त्यांना वेगळी सोय वगैरे करून देणार आहात? आपण आमच्या विजनमध्ये आम्ही तेच ठरवलं आहे की एक अशी फिक्स त्यांच्यासाठी, कारण ही एक गरजेची वस्तू आहे. आपण सुद्धा स्वतः घ्यायला गेलं तर पहिली जो भाजीवाला दिसतो त्याच्याकडनं आपण भाजी घेतो. तर त्यांना अशी एक फिक्स जागा उपलब्ध करून दिली तर ते सुद्धा फुटपाथवरती अतिक्रमण करणार नाही, जेणेकरून आपल्याला रस्ते आणि फुटपाथ दोन्ही त्याचा वापर करायला मिळेल. ह्याच्यासाठी आपण त्यांच्यासाठी एक फिक्स भाजी मंडई बनवणार आहोत.
आता सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न की तुम्ही एक नवीन उमेदवार आहात, पहिल्यांदा तुम्ही निवडणुकीसाठी उभे आहात, तर तुम्हाला लोकांनी का निवडून द्यावं? पहिली गोष्ट म्हणजे मी स्वतःला फार नशीबवान समजते की माझे जे पती आहेत ते गेले 25 वर्ष ह्या पक्षाचं काम करत आहेत. तर त्यांचा जनकल्याणाचा आणि ह्या पक्षाच्या सेवेचा जो त्यांचा वारसा आहे तो मी पुढं नेऊ शकते. आणि लोकांनी मला त्यांच्यातली एक, मी ज्यांना कोणाला भेटली आहे, मी सगळ्या महिलांना किंवा मग सगळ्या लोकांना मी हेच सांगितलं आहे, तुमच्या आमच्यातली मी एक आहे. मला तुम्ही तुमची बहीण समजा, मला तुम्ही तुमची सखी समजा. मी तुम्हाला 12 महिने 24 तास अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्ही मला तुमच्यातली एक समजून निवडून द्यावं, माझी हीच सगळ्यांना आव्हान आहे. तन्वीताई, तुम्हाला पुणेकर न्यूजकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि मी सगळ्यांना ह्या मेतीने आव्हान करते की आमचं जे शंकर महाराजगण बिपेवाडी जो आमचा प्रभाग आहे, त्या सगळ्यातले जे 4 उमेदवार आहेत त्यांना सगळ्यांनी अधिक मतं देऊन आम्हाला खूप भरघोस मतांनी विजयी करा, हे माझं सगळ्यांना आव्हान आहे. यूथसाठी वेगवेगळे प्लॅन्स घेऊन येणार, महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देणार आणि सगळ्यात महत्त्वाचं भाजी मंडईसाठी सुद्धा एक वेगळी जागा उपलब्ध करून देणार. तन्वीताईचं व्हिजन तर एकदम क्लिअर आहे, पण निर्णय मतदार घेणार. करणार लवकरच. पाहत रहा पुणेकर न्यूज.